शिवजयंती निमित्त आरोग्याचा जागर व जनजागृतीची परंपरा जप्त. शिवजन्मोत्सव समिती, संचेती हॉस्पिटल आणि राजपुरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 18 फेब्रुवारी बुधवार रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मोफत अस्थिरोग व मणके विकार निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्याचा जागर करत शिवजयंती साजरी करण्याचा उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला. मागील 3 वर्षांपासून शिवजन्मोत्सव समिती व संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर नियमितपणे आयोजित केले जात आहे. 2022 पासून दरमहा पाटोदा येथील राजपुरे हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत तपासणी शिबिर घेतले जाते. आतापर्यंत सुमारे 5,000 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून रुग्णांना पुण्याला जाता स्थानिक पातळीवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळत असल्याने आर्थिक बचतही होत आहे. यंदाच्या मोफत तपासणी शिबिरालाही रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराची सुरुवात डॉक्टर भिलारे, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष, नगरसेवक संतोष दादा जाधव, नगराध्यक्ष राजू जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, जिल्हा परिषद सदस्य माऊली अप्पा जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी नगरपंचायतचे नगरसेवक तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप दादा जाधव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉक्टर रवींद्र राजपुरे यांनी मानले. मध्ये आपल्या हॉस्पिटलला सेवा देत आहे. आतापर्यंत 2022 पासून जवळपास 5,000 रुग्णांना त्यांनी उपचार व मार्गदर्शन केले आहे व कॉम्प्लिकेटेड सर्जरी 500च्या वरती संचेती हॉस्पिटल येथे पार झालेले आहे. माझा एकच संकल्प आहे, इथून पुढे प्रत्येक शिवजयंतीला संचेती हॉस्पिटल व डॉक्टर राजपुरे हॉस्पिटल व सार्वजनिक शिवजयंतीची कमिटी यांच्या मार्फत प्रत्येक वर्षी हे मोफत शिबिर आयोजित केले जाईल, हे मी आवर्जून सांगू इच्छितो. शिवजयंती कमिटीचे अध्यक्ष संतोष दादा जाधव व सर्व कमिटी यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं व आपल्या कार्यक्रम पत्रिकेत या शिबिराचा नाव दिलं, याबद्दल सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आजपर्यंतच्या प्रवासात माझे सर्व सहकारी डॉक्टर मित्र, सर्व सन्माननीय नगरसेवक आणि ज्यांनी आतापर्यंत खूप अशी मदत केली, शानू सेठ, सर्व मित्र सहकारी, सर्व डॉक्टर मंडळी, या सर्वांचे आभार व्यक्त करून जयंती शिबिराला आपण सगळे उपस्थित झालो, त्याच्यासाठी तुमचं विशेष कौतुक. मी आता मागचे 2022 पासून इकडे येत आहे आणि ही शिबिर आपण दरवर्षी आता अरेंज करतोय आणि दरवर्षी आपला हाच हेतू असतो की सगळ्यांना, पाटोद्याच्या रहिवाशांना, त्याच्या आजूबाजूच्या लोकांना त्याचा फायदा व्हावा. सो प्रत्येकाला संचेती हॉस्पिटल काही एक अडचण वाटते की एवढ्या लांब जाणं, कधी कधी तेवढ्या लांब पोचल्यानंतर कुठे जाणं, त्याचा खर्च किती, हे प्रश्नचिन्ह असतात. कितीही नामांकित हॉस्पिटल जरी असलं तर एक खर्चाची बाजू मागितली की मग तिथे थोडासा प्रश्नचिन्ह उपलब्ध होतो. पण आपण इथे डॉक्टर राजपुरे यांनी जी उपक्रम सुरुवात केला आहे 2022 पासून, आणि आपण माझ्या मते प्रत्येक महिन्याला इथे आलेलो आहे आणि एकही खाडा न करता आपण इथे आलेलो आहे. आणि मग आतापर्यंत 5,000 ते 6,000हून जास्त पेशंट आपण इथे तपासलेले आहेत आणि 300, 400 ते 500 पेशंट त्यांची यशस्वीरित्या शस्त्रक्रियाही झालेल्या आहेत. आणि असा प्रतिसाद पाटोदा, बीड अशा भागातून येतोय, हेच चांगली गोष्ट. आणि मी ह्या वतीने मी आता सांगण्यात खूप माझी इच्छा आहे की पत्रकार बंधूंनी ह्याचा जो प्रसार आहे की इथे अशी शिबिर होते, इथे डॉक्टर्स येतात, इथे त्यांना चांगली सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे, हे जर लोकांना कळलं तर अजून लोक इकडे येतील. कारण की मी जरी इथे महिन्यातून एकदा येतो, बाकीच्या वेळी पुण्यात असतो, तर बराच वेळा पाटोदा किंवा आजूबाजूच्या लोकांना इथे माहिती नसतं की इथे आहे म्हणून ओपीडी, आणि बराच वेळा ते इथे तिथे दाखवून किंवा स्वतःहून अंगावर काढून मग 3-6 महिन्यानंतर तिथे येतात आणि तेव्हा त्यांची परिस्थिती एवढी चांगली नसते.
तर महिन्यातून एकदा जेव्हा इथे शिबिर असते, अगदी मी इथे आलो नाही तरी डॉक्टर राजपुरे यांच्याकडे पेशंट आले तर आम्ही डिस्कस करतो की काय करावं लागेल, तिथे बोलावण्याची गरज आहे का, काही प्राथमिक उपचार त्यांचा ट्रीटमेंट करता येईल का आपल्याला, किंवा प्राथमिक काही तपासण्या करता येईल का. तर अशा काही गोष्टी आपण इथे उपलब्ध करतो जरी मी महिन्यातून एकदा येतो. आणि याच्यासाठी विशेष कौतुक आणि माझं मत आहे की सगळ्यांनी एक टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावं की डॉक्टर राजपुरेंनी हा उपक्रम मागच्या 2022 पासून सतत चालू ठेवलेला आहे. प्रत्येक महिन्याच्या जरी मी इथून गेलो तर दुसऱ्या दिवशीपासून पुढच्या महिन्यात मी कधी येणार आहे त्याची तारीख वगैरे नोंदणी करून सगळ्यांना याची माहिती दिली जाते. आणि हेच नाही तर इथे सगळेच आपले जे बंधू आहेत, सानू शेठ आहेत, अजून बरेच सारे आहेत, मी काही जणांचं पूर्णपणे नाव नाही घेते इथे, पण ह्यांच्या वतीनेच इथे हे उपक्रम चालू आहे आणि पुढेही चालू राहील. आणि मागचे आय थिंक 2022 पासून आम्ही जी OPD चालू केली आहे, मला नाही वाटत आपण चार्जेसमध्ये काही वाढ केलेली आहे. तर 2022 ते 2026 सगळीकडे तुम्ही बघताय 10% इन्फ्लेशन, पण आपण तीच फी ठेवलेली आहे कारण की आपला हेतू इथे सगळ्यांना कमीत कमी खर्चामध्ये मॅक्सिमम बेनिफिट द्यावं हाच आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचाच विशेष कौतुक. तुम्ही ही शिबिर प्रत्येक वर्षी करताय आणि अशाच तऱ्हेने आपण ही पुढेही चालू ठेवू. आणि जो आपला ब्रीदवाक्य आहे, पेशंट सेवा ही ईश्वर सेवा, हीच ब्रीदवाक्य घेऊनच आपण पुढे चालू. थँक्यू. सो हा एक युनिक उपक्रम आहे, पण मागचे 5 वर्ष झाले हा उपक्रम करतोय. जरी आपण महिन्यातून एकदा येतो, पण एक अशी सुविधा उपलब्ध करतो वर्षातून एकदा, जेव्हा पेशंटला फ्रीमध्ये तपासता येईल. आणि त्याच अनुषंगाने आपण ही शिबिर चालू केलेली आहे. आणि जो आपलं ब्रीदवाक्य आहे की पेशंट सेवा हीच ईश्वर सेवा, याच अनुषंगाने ही शिबिर आपण चालू ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा पाटोदा आणि आजूबाजूचे जे गाव आहेत, बीडच्या आजूबाजूचे जे गाव आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यांना त्याची सुविधा उपलब्ध व्हावी आणि अगदी माफल दरात ही सुविधा उपलब्ध व्हावी, त्याचाच हा उपक्रम शिवजयंती निमित्ताने आपण चालू केलेला आहे. मला हे सांगायला अत्यंत खुशी आहे की आपण 2022 जेव्हा आलो होतो, पहिल्यांदा सुरुवात केली होती पाटोदा शहरामध्ये, तेव्हा डॉक्टर राजपुरेंचं हेच मत होतं की इथल्या भागातल्या लोकांना जे त्रासलेले आहेत ते काही कारणास्तव पुण्यामध्ये येणं त्यांना उपलब्ध होत नाही, किंवा अगदी आले तरी त्यांना भीती असते की एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायचं तर कुठे जायचं, कसं जायचं, खर्च किती. तर एक प्रश्नचिन्ह त्यांच्या डोक्यामध्ये निर्माण व्हायचं. आणि जेव्हा आम्ही ही सुरुवात केली होती तेव्हा बरेच पेशंट बऱ्याच वर्षांपासून ज्यांना त्रास होते, महिन्यांपासून त्रास होते, पण ते आपल्या अंगावरच काढत होते की आता आपल्याला चांगली सुविधा उपलब्ध नाही आहे, तर काही गोळ्या खायच्या आणि बरं व्हायचं, किंवा अगदी निदानाला एवढं प्राधान्य दिलं नव्हतं. फक्त गोळ्या खाणं, पेनकिलर खाणं आणि बरं होणं एवढंच त्यांचा हेतू असायचा. बऱ्याच जणांना त्याची जाणीव नव्हती की निदान काय असतं आणि त्याच्यामधून काय उपलब्ध, काय साध्य केलं जातं. तर मला हे सांगणं खूप खुशी आहे की 2022 पासून ते 2026 आता आलेलं आहे. या दरम्यान वी हॅव सीन अ सी चेंज, म्हणजे खूप जास्त बदल दिसलेला आहे. पेशंटच्या प्रॉब्लेममध्ये पण दिसलेला आहे. आणि पेशंटची जी अप्रोच आहे की मला जर त्रास आहे तर मला कशामुळे आहे, हे प्रश्न आता पेशंटच विचारायला लागले. तर त्यांना हे कुठेतरी कळालेलं आहे की निदान हेच आपल्याला खरं मिळालं तरच चांगली ट्रीटमेंट तुमची होऊ शकते. सो आता पेशंट बऱ्याच महिने, वर्ष अंगावर काढत नाही. पहिलं जर पाहिलं तर पहिले 6 महिने त्रास आहे, 1 वर्ष त्रास आहे. आता जे पेशंट येत आहेत ते आम्हाला दिसत आहेत की एक 70% पेशंट तरी 15 दिवस त्रास आहे, 20 दिवस त्रास आहे. तर त्यांना कुठेतरी हे कळालेलं आहे की आपली प्रकृती चांगली राहणं आणि त्याच्यासाठी उपयुक्त निदान आणि निदान झाल्यानंतर योग्य ट्रीटमेंट हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर हा अप्रोच जो चेंज झालेला आहे मागच्या 6-1 वर्षामध्ये, तो मला बघून खूप जास्त खुशी आहे की पेशंट आता आपली प्रकृतीला प्राधान्य देतात. सो हा एक मोठा. आणि दुसरं म्हणजे पेशंट जे अगोदर अप्रोच करायला जे भीत होते किंवा जायचं आहे तिथे जायचं आहे, कसं जायचं, तर आता ही जी आईस ब्रेकर आपण ज्याला म्हणतो की बाबा हा जो अडथळा होता हा त्यांना इझिली ओलांडता आला
की बाबा ते आले की लगेच आम्हाला भेटतात. काही प्रश्न असेल, आता मीही पाहिलेलं आहे की पाटोद्यातले पेशंट असतील, जरी त्यांना हाडामणक्याचा त्रास नसेल तर ते डॉक्टर राजपुरेकडे येतात किंवा मलाही कॉल करून विचारतात की याच्यासाठी योग्य डॉक्टर कोण आहे किंवा योग्य निदान काय लागेल, कुठे लागेल. सो हा जो फरक पडलेला आहे तो हा खूप मोठा फरक आहे आणि माझी आशा हीच आहे की हा फरक अजून पुढे चालू राहावा आणि हा जो डिफरन्स आहे डॉक्टर म्हणजे स्पेशलिस्ट डॉक्टर आणि रुग्णांमधला हा कमीत कमी व्हावा आणि याच्यासाठी सगळ्यात सिंहाचा वाटा म्हणजे डॉक्टर राजपुरेंचाच होता की त्यांना कुठेतरी अशी सुविधा इथे उपलब्ध करून द्यायची होती. संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर इकडे यावे, नियमित यावे, त्याच्यासाठी त्यांनी खूप मोठा मी म्हणू शकतो की उपक्रम साधलेला आहे. आणि या शिबिरद्वारे आपण हेच सगळ्या पेशंटला जिथे ज्यांना अगदी जी माफक फी पण आपण ठेवलेली आहे ती पण ज्यांना चान्सेस नाही आहेत भरण्याचे, तर त्यांना ह्या शिबिरातून तीही सल्ला फुकट देता येतो आपल्याला. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.